दादा नमस्कार, आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि खूप सारे शुभेच्छा आहेत कारण की आज प्रेक्षकीय एक लढत झाली आणि प्रेक्षकीय लढतीमध्ये एक गुलाल चांगल्यापैकी झालेला आहे. काय सांगाल आजच्या नियोजन बद्दल? आजचा नियोजन म्हणजे आम्ही 2 दिवसापूर्वी केला होता. दादा आज घरातून निघाला होता तर काय नियोजन म्हणजे डोक्यामध्ये होता? आज एक मोठा मैदान उसाटणा बोललं तर एक नामवंत मैदान आहे. तिथे खूप सारे म्हणजे गाडा मालक आहेत ना, शर्यत खेळण्यासाठी आवर्जून येत असतात आणि बऱ्याच जणांची इच्छा असते की इथे शर्यत खेळायची आणि तिथे एक गुलाल घेतलाय तुम्ही. आमची घरची गाडी पण चांगली पाहिजे आणि आज यांचा बैल बरेच दिवसापूर्वी कॉल केला मला असं. दादा बिल्ला पण आहे ना हल्ली बघतोय कमी कालामध्ये नंबरामध्ये पळत आहे आणि कुठेतरी बरेच जणांची इच्छा असते का बिल्ला सोबत पळायची आणि कुठेतरी आज तुम्हाला योग जुळून आला आणि तुम्ही एक पैरा केला आणि एक गुलाल घेतलेला आहे. 100% बिल्ला हा नामांकित बैल झाला, आता चांगला पळतो, कमी कालात चांगला प्रसिद्धीला आलाय आणि चांगला बैल पळतो. आणि दादा तुमच्या बैलाबद्दल काय सांगाल? कसा पल्ला आणि काय स्पीड लागला? हा बैल झाला ना, हा डावी साईडून पब्लिकला कट्टर पब्लिकचा बैल आहे. तुम्ही किती पण पब्लिकच्या साईडवर पळणार, स्ट्रेट पळणार. दादा याची पारख वगैरे तुम्ही कुठून केले होते? काय सांगाल? खरेदी वगैरे कशी झाली? हा जळगाववरून घेतला. जळगाववरून कशी काय पारख केली आणि कोणाकडून? च्या व्यतिरिक्त आणखीन कोणती कोणती नंदी आहेत तुमच्याकडे? प्रसिद्ध जोडी आहे वादळ. तर दादा आज तुमचे मित्र परिवारांबद्दल काय सांगाल? ही आणखीन पोरं त्याच्यात आणखीन एवढीच पोरं आमची असतात, पण आज काही कारणास्तव मॅचेस वगैरे आहेत त्याच्यामुळे ते कमी पोरं दिसतात आणि संध्याकाळी सर्व पोरं वाड्यामध्ये असतात, नियोजन करतात. सर्व पोरांच्या मनाने नियोजन होतं आणि मग आम्ही मैदानाला येतो. दादा आज मग घरामध्ये वातावरण कसं असेल? कारण की गुलाल झाल्यावर एक घरामध्ये पण एक आनंदाचा वातावरण असते आणि खूप चांगलं वाटते. आज डबल धमाका आहे. मैद्या पण विन झाला, आमचा छोटा बादल आहे तो पण चांगली गाडी. घरामध्ये बघाल तुम्ही तर घरामध्ये टीव्हीला लावून असतात. काय सांगाल बैलाची खासियत? काय सांगाल? आतापर्यंत कुठे कुठे शर्ती आल्यात आणि अशी एक आठवणीतली शर्यत सांगा जी शर्यत आपल्या मैबानी जिंकून दिलेली आहे. आतापर्यंत मला वाटतं त्यांनी एक पण शर्यत हारलेला नाही मुंबईमध्ये. दादा एक आपण बोलतो मुंबईमध्ये ना गुलालामध्ये राहणं पण एक मोठी गोष्ट आहे कारण की एक शर्यत जिंकल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक हार सुद्धा पत्करावं लागते आणि कुठेतरी एक तुम्ही परफेक्ट नियोजन करून एक एवढे सारे गुलाल घेताल. हार ही पत्करावं लागणार. आपण आज बैल पळेल आपल्यापेक्षा सरळ असू शकतो ना, असं नाही होतो, हार पण होतो. दादा मैदा आणल्यापासून आम्हाला गुलाल आहे, 100% गुलाल. दादा या क्षेत्रामध्ये आपण बघतो शर्यत झाल्यानंतर एक जल्लोष वगैरे होता. काय सांगाल तुम्ही? काय संदेश द्याल? कारण की या क्षेत्रामध्ये आहे ना दादा हार किंवा जीत एक निश्चित आहे कारण की जेव्हा आपण मैदानामध्ये 2 पैलवान उतरतो ना तेव्हा एक पैलवान जिंकत असतो. एक पैलवान हारेल तेव्हा दुसरा पैलवान जिंकणार आहे. त्याच्यामुळे जल्लोष करायला पाहिजे पण तो आपल्या लिमिटेड आपल्या याच्यापुरतं करायला पाहिजे. दुसऱ्याला त्रास होईल त्याचा हे पण बघा. दादा आज तुम्ही बघला एक चांगल्या प्रकारे गाडी तुमची झाली आणि विन झाला. कुठे तुम्ही एक काय म्हणजे जल्लोष वगैरे अशा गोष्टी काय आपल्याला दिसल्या नाही? आमची कोणच नाही करत जल्लोष, म्हणजे फक्त गुलाल टाकतात आणि दादा आजचा एक मोलाचा वाटा म्हणजे सुट्टी मेकरांच्या बद्दल काय सांगाल? परफेक्ट सुट्टी झाल्यानंतर दादा कुठेतरी आहे ना आपण गाडीला मात देऊ शकतो कारण की एखादी तरी चुकी झाली ना दादा उडीला किंवा याला कुठेतरी हार पचकावायला लागतंय. काय सांगाल मुलांबद्दल? सुट्टीचं कसं आहे, सुट्टीला तुम्ही जर उडीला जर बैल खेपवला त्या सुट्टी जरा मागे झाली तर फास्ट गाड्यामध्ये गाडी पुन्हा ती भेटत नाही. त्याच्यामुळे सुट्टी हे परफेक्ट झाली पाहिजे. दादा आज ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? ड्रायव्हर कोण होता तुमच्या गाडीला? बाबू ड्रायव्हर नाव. कशा प्रकारे गाडी हाकलते काय सांगाल आतापर्यंत? मुंबईमध्ये किंग आहे बाबू. असेच आमचे बंटे ड्रायव्हर आणि अक्षय ड्रायव्हर
हे नेहमी असतात त्याचे सूरज नलवडे दादा तुम्ही एवढे घरातले ड्रायव्हर आहेत. दादा तुम्ही आता 2-3 ड्रायव्हरांची नाव घेतलं, पण बाबू ड्रायव्हरवर एक विश्वास दाखवून एक कुठेतरी एक तुम्ही एक काय सांगाल त्यांच्याबद्दल? बाबू ड्रायव्हर बसतो आणि आमचं तसं असं नाही बाबू ड्रायव्हर बसतो, आशी ड्रायव्हर बसतो, बंटा ड्रायव्हर बसतो, हे आमचे घरातले ड्रायव्हर आहेत. आज ते दोघं पण आम्हाला भेटले ना हाताला. बाबू ड्रायव्हर भेटला, बाबू ड्रायव्हर बसतो. असं आम्ही काय बाबूच पाहिजे आम्हाला, अक्षय नको काय बंटा नको असं. दादा याच्या आपण बघतो शरीर बांधा एकदम चांगल्या प्रकारे, याचा मागचा म्हणजे राज काय सांगाल तुम्ही? एवढी फिटनेस वगैरे चांगल्या प्रकारे ठेवली. जेव्हा आम्हाला याचा व्हिडिओ आली, फोटो आला, तेव्हा बघितलं हा पूर्ण मजबूत बांधाचा बैल, भरगच्च बैल, मापात बैल आहे. त्याची ठेवण बघा, ठेवण पण त्याची मजबूत हो. मस्त आहे. ते सगळं आम्ही बघून आणि जेव्हा याचे पल बघितला, आम्ही फेरा बघितला, सिंगल गाडीचा फेरा होता. समोरच्या बैलाला असंच नुसतं जातो तो आणि आता इथे पण तसंच चालतो. त्याला कुठला पण तुम्ही बैल लावा या चक्रात, त्याला वाढूनच टोन काढून पडणार. दादा कुठेतरी आता एक आपण बोलतो बिल्ला सोबत बैल पालाला ना की कुठेतरी एक नावारूपाला पण येतं आणि उजेडामध्ये येईल. दादा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं म्हणजे पायऱ्यांना वगैरे असा कधी प्रॉब्लेम आला का असं कधी? नाही बरं ना, आजपर्यंत कधी नाही. कारण की आमच्या गोट्यात आहे ना, आमच्या गोट्यात 2 बैल चांगली होऊन गेली, म्हणजे एक वादळ आणि एक बादल, त्यांची नामांकित बैल आहेत. त्याच्यामुळे आम्हाला पायऱ्याचा कधीच असं येणार, कारण की आम्हाला पायऱ्या नसेल तर आम्ही घरची गाडी पळवतो. वादळ आणि मायव्या आमचा छोटा बादल आहे का दादा आम्ही ओपन मध्ये खेळतो. आता नाही घरचीच गाडी ओपन मध्ये खेळतो. दादा आता तुम्ही एवढे पेनवरून प्रवास करून आला, एक ट्रॅव्हलिंगचा पण एक थकवा असतो आणि कुठेतरी एक आपल्याला शर्यतीचा पण एक जिंकेल किंवा हार काय असते डोक्यामध्ये दादा? शर्यतीचं कसं आहे, आपण हारणार किंवा समोरचा हारणार आहे, कोणीतरी एक हारणार आहे, त्याचा काही विषय नाही. हारलो तरी आम्ही समाधानी पोरं निघतात आमची, आणि जिंकली तरी पण जास्त उत्साह काही करत नाही, लिमिटेड असतो. दादा आता आपल्याला पुढे नियोजन वगैरे कुठे दिसेल काय सांगाल? 100% एक बुधवारी किंवा शुक्रवारी नियोजन. ओके, आपल्याला ही जोडी दिसेल का दादा? ही जोडी पण दिसेल, पण एखादा पुढच्या मैदानात आणखी वेगळा पण दिसू शकते. ही जोडी पण दिसेल याच्या पुढे, असं नाही हा दिसणार नाही का दिसेल, पण याच्या पुढच्या 9 तारखेला वगैरे दुसरं मैदान पण दिसेल. दुसरं आणखी एक आम्हाला फोन आलेला आहे. ओके, म्हणजे दादा आपण बोलतो मुंबईमध्ये ना एक शब्दाला खूप मोठी किंमत आहे, कारण की शब्द दिला ना की पाळायलाच पाहिजे. आणि कुठेतरी एक तुम्ही पण देखील एक प्रत्येक नंदीला एक चान्स देत आपल्या बैलासोबत पाळायचे.